नमस्कार. एम-व्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. टीईटी सक्ती आणि संच मान्यता विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार होते शिक्षक भव्य मोर्चा. शिक्षक नेते माजी आमदार श्रीकांत देशपांडे आक्रमक. आचारसंहितेचं कारण देत सरकारने परवानगी दिली नाही ही लोकशाही व्यवस्थेत मुस्कटदाबी आहे. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचा आरोप. निवडणूक विभागाने सांगितलं होतं ज्या ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक आहे त्याच ठिकाणी आचारसंहिता असेल असं सांगितलं होतं. ही लोकशाही व्यवस्थेत आणि शिक्षण व्यवस्थेत केलेली शिक्षकांची मुस्कटदाबी आहे. तरी देखील अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र येऊ. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारा शिक्षकांचा मोर्चा आता तुर्तास स्थगित. ब्युरो रिपोर्ट, एम-व्ही न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती. शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत, परंतु आत्ता साधारणपणे दोन समस्या शिक्षकांच्या जीव घेणाऱ्या आहेत. एक आहे टीईटी, जी कंपल्सरी केलेली आहे प्रत्येकाला, त्याच्यापासून त्याला मुक्तता पाहिजे आहे. मला सांगा, कुठलाही कायदा लोकशाही व्यवस्थेत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येतो का? जर तसं नसेल तर जे सेवेत आहे त्यांना टीईटीपासून सूट दिलीच पाहिजे. आणि दुसरा संच मान्यता. 9वीला 20पेक्षा कमी विद्यार्थी असतील आणि 10वीला जास्त जरी असतील, दोन्ही मिळून संख्या 40च्या वर जरी जात असेल तरी पण 0 विद्यार्थी दिलेले आहेत, 0 शिक्षक दिले आहे संच मान्यतेमध्ये. हा देखील एक मोठा अन्याय आहे. या दोन्ही विरुद्ध आज महामोर्चाचं आयोजन होतं, पण आचारसंहितेमुळे शासनाने परवानगी दिली नाही. ही लोकशाही व्यवस्थेत मुस्कटदाबी आहे. वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्या ठिकाणी नगर परिषद आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता असेल. आता अमरावती तर महानगरपालिका क्षेत्र आहे, अकोला महानगरपालिका क्षेत्र आहे, इथे देखील आचारसंहितेच्या कारणाने महामोर्चाला परवानगी नाकारली. ही लोकशाही व्यवस्थेत शिक्षण व्यवस्थेची केलेली मुस्कटदाबी आहे, हुकुमशाही आहे. तरी याविरुद्ध एक 12-12:30ला कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जमणार आहे आणि ज्या पद्धतीने शासनाचा निषेध करायचा त्या पद्धतीने कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही करू. नाही, आता मोर्चावर ठामपेक्षा मोर्चा नाहीच. आता म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये जमायचंच ठरलं, त्यामुळे तिथे त्या पद्धतीने निषेध करू.